आणि सामन्याला सुरुवात. चढाईचा मान जातोय बोटकेवाडी संघाला. निखिल स्वतः कर्णधार 2-2-1-2चा फुलॉन संघ असताना या ठिकाणी माळवशी संघाच्या प्रांगणामध्ये स्वतःच्या डाव्या बाजूला कॉर्नर या ठिकाणी कॉर्नर कटाक्ष टाकते. मात्र पहिली चढाई आहे राजापूर, त्यामुळे पहिल्या चढाईत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नसतो. या ठिकाणी सन्मानपूर्वक ही चढाई केली जाते. निघाचा पार करतोय निखिल आणि आपल्या प्रांगणामध्ये राजापूर परतताना बघायला मिळतोय तो हा निखिल. नक्कीच पहिली चढाई ही संघ आजमावण्याची असते. कुठे काय कोणता आपण गडी जिंकू शकतो याची अंदाज बातमी करतो हा पहिल्या चढाईमध्ये. दोन्ही संघामध्ये रोशन चढाई घडवते माळवशी संघाकडून. तेवढाच नंतर बोटकेवाडी संघ देवरुख नगरपंचायती स्पेशल जो संघ मानला जातो तो बोटकेवाडी संघ. तसेच खालच्या महापुरुषी संघ परत आपल्या तंबूत रोशन निखिल सेकंड रेड 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदान रेषा पार करून संघ हलता ठेवतोय. अंदाज घेतोय कोणता पॉईंट आपण टिकू शकतो आणि आपल्या दूध संख्येमध्ये भर करू शकतो असा हा निखिल मुंडे. परत आपल्या तंबूत रोशन कांबळे वारंवार सराव करणारा वारंवार चढाई करणारा हा एकमेव खेळाडू रोशन कांबळे. ठिकाणी रोशन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. 20 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निदान रेषा पार करतो आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना आता निखिल सांगतोय कारण दोन डायरेक्ट तिसरी चढाई आहे. त्यामुळे या नवोदित खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते की त्याच्यावर एक विश्वास टाकला जातोय. निखिल थांबतोय आणि या खेळाडूला संधी दिली जाते. 2-2-1-2चा गोल बंद असताना एक रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न बघूया काय होणार आहे. बघूया मधल्या डिफेंडरला गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. यशस्वी होतो का पंच नक्कीच यशस्वीरित्या काय तो निर्णय देणार आहे. थोड्या वेळात पंच आपला नक्कीच निर्णय काय तो देणार आहे. छोट्या ज्या व्यवस्थेला अमर तटकरे असतील आणि 1 गुण या ठिकाणी प्राप्त केला जातोय. पहिलं गुणांकन प्राप्त होतोय ते या बोटकेवाडी संघाला. ही सुद्धा डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे. सदर झालेला आहे. पहिल्या 2 चढाई निष्फळ झालेल्या आहेत. रिकाम्या हातानं या ठिकाणी रोशन केला होता. आता मात्र या खेळाडूला एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं असताना या रेड मध्ये 3 गुणांक प्राप्त होत आहेत. काय रेड केले बघा, जबरदस्त रेड आहे. सुपर रेड केली जाते. पहिली सुपर रेड त्या ठिकाणी गुणांकडून होत असेल तर ती महाराष्ट्र संघाकडून एक रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न केला जातो. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 2-2-1-2चा गुलाम रंग असताना स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट कॉर्नरच्या डिफेंडरला या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न आहे मात्र टिपत नाही आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या सामन्यामध्ये पोहोचतोय. महाराष्ट्र संघाकडून रोशन चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अंतरांतराचं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्यावेळेस राज्यातून अंतरांतराचं क्षेत्ररक्षण आहे भेदरलेलं क्षेत्ररक्षण असतं अशा वेळेस मात्र चढाई पट्टूची नक्कीच दमछाक प्रत्येक मैदानावर होत असतो. निदान रेषा पार करतोय. रोशनला माहिती आहे की आपण 2 गुणांनी का होईना सुरुवातीला जो एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तो या बोटकेवाडी संघाकडे. त्यामुळे रोशन कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. निखिल मुंडेकर चढाई घेऊन मुंडेकरवाडी बोटकेवाडी संघाकडे. नक्कीच एकमेव असा हा रायडर बोटकेवाडी संघाचा आणि कर्णधार परत आपल्या सोबत कोणताही पॉईंट घेता रोशन चढाई घेऊन येते. 2-2ची सामने लावले बोटकेवाडी संघाकडे. भाऊ आपल्या संघासाठी काय करतो तुम्ही सर म्हटल्याप्रमाणे 4 खेळाडू असतील तर अंतर खूप असतं. त्याच्यामुळं गडी जिंकण्याचा खूप खोलवर जाऊन प्रयत्न करावा लागतो. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण जर अचूक असेल तर नक्कीच त्याची पकड होऊ शकते. परत आपल्या निश्चितपणे बोटकेवाडी संघाकडून ही मात्र डायरेक्ट थर्ड रेड आहे. तिसरी चढाई आहे. या रेडमध्ये एखादं गुणांक प्राप्त करणं गरजेचं. महाराष्ट्र संघाच्या प्रांगणामध्ये 30 सेकंदाच्या अवधीचं पालन करणं गरजेचं आहे. धोक्याचा सूचना, धोक्याची घंटा, धोक्याची त्या ठिकाणी बजर झालेला आहे. रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. हा जो खेळाडू आहे ना मधल्या डिफेंडरला टिकतो. मधला डिफेंडर जर का पुढे आला तर मात्र रनिंग अटॅक निश्चितपणे होतो. ही मात्र डायरेक्ट थर्ड रेड आहे. या चढाईपटूला मागच्या 2 डायरेक्ट
तुम्ही 3 गुणांक प्राप्त केले होते असा हा खेळाडू या ठिकाणी हजर होतोय, कारण रोशननं त्याच्यावर विश्वास संपादित केला जातोय. बघूया मागच्या रेडमध्ये सुद्धा याने 3 गडी बाद करण्यात या खेळाडूला यश मिळालं होतं. आता बघूया काय होणार. अतिशय ताकदवान असा खेळाडू मात्र या ठिकाणी घेर बंद केला जातोय, सुरेख डिफेन्स केला जातोय, एक अँकर होऊन केला जातोय आणि 1 गुणांक प्राप्त होतोय ते बोटकेवाडी संघाचे गुण. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना क्वार्टर फायनलचा सामना उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना, या सामन्यामध्ये जो संघ विजेता होणार तो संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार. आक्रमण निखिल 2-1 क्षेत्ररक्षण असताना ज्यानं 4 नंबरचे जर्सी परिधान केले असा हा खेळाडू लढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. गोळाफलक मात्र बरोबरीत झालेला 3-3 असं गोळाफलक झालेला आहे. बोटकेवाडी 3 आणि माळबशी 3. रोशन येतोय मैदान 2-2-2 क्षेत्ररक्षण आहे. रोशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे जो 26 नंबर जर्सी परिधान केलेला आहे, तो मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. त्याच्यामुळे आता जबाबदारी वाढणार आहे रोशन याची. बघूया काय होणार आहे. एक गुण निश्चितपणे असणार. आक्रमण 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू हा जर रोशन राजस्थान बघितलं ना तर हा खेळाडू आहे हा आपल्या डिफेंड करण्यात टिपत असतो. आता बघूया काय होणार आहे. 2-2-2 क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस मात्र मधल्या क्षेत्ररक्षकाने त्याला टिकलेला आहे. सुरेख डिफेन्स केला जातो रोशन याच्याकडून. अँकर होल्ड केला जातो, ऍडव्हान्स टॅकल केला जातोय, 1 गुण प्राप्त होतोय. तर या ठिकाणी या माळवशी संघाकडे नक्कीच रोशनला पकडायचं तर सात्विक पकड महत्वाची आहे. जर एकत्रितपणाने पकडलं तरच हा जेरबंद होऊ शकतो, नाहीतर त्याच्यामध्ये ताकद आणि एकटीचा मेळ असल्यामुळे हा नक्कीच झुकलून पुढे खेळाडूला बाद करतो आणि आपल्या ताकदीचा उपयोग करून त्याला बाहेर नेतो आणि पॉईंट टिकण्याचा प्रयत्न करतो. परत आपल्याकडे रोशन 20 नंबर जर्सी परिधान केला माळवासीचा हुकमेचा चढाईनंतर क्षेत्ररक्षण केलं तर 1-1-2 ची साखळी बोटकेवाडी संघाकडून. सर मला सांगायचं जर 2-3 खेळाडू ग्राउंड मध्ये असतील जेवढा घटक असा खेळाडू आहे ती गडी अचूक टिकण्याचा प्रयत्न करतो असा हा रोशन. परत आपल्यासमोर निखिल कंटिन्यू. निखिल मैदानात होते 2-2-1-2चा खुला संघ आहे. आता मात्र काफीराम दोन्ही संघाला चालणार नाहीये कारण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे, सेमीफायनलकडे घेऊन जाणारा सामना आहे. जर का आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झाला तर मात्र एखादा बक्षीस निश्चितपणे आपल्याला लागू होणार आहे. यापूर्वीचा जो सेमीफायनल क्वार्टर फायनलचा सामना झाला त्यामध्ये मुसरी संघाने बाजी मारली आणि कसबा संघावर मात केली होती आणि मुसरी संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झाले. आताच्या सामन्यामध्ये बघूया कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे. विधानदृष्ट्या पार करतोय रोशन या ठिकाणी मध्यरेषेचा स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं. आक्रमण होते पुन्हा एकदा निखिल. तडपाचा बांधाचा जरी खेळाडू असला ना तरी एखादा क्षेत्ररक्षक थोडासा गाफील असला त्याचं लक्ष नसलं की मात्र त्याच्यावर अचूक झडप जातो. हा खेळाडू 26 नंबर जर्सी परिधान केलेला विशेषतः याला दूर बॉल डायरेक्ट साठी वापरला जातो. बघितलं तर राजा आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं या ठिकाणी मात्र काय होणार बघूया. सुरेख डिफेन्स केला जातो. एका वेळेस वाटलं होतं की हा चढाईपटू 4 डिफेन्सरना बाद करणार की काय, मात्र शेवटच्या क्षणी मध्यरेषेजवळ त्याला जेरबंद केला जातोय आणि 1 गुणांक प्राप्त होतोय. या ठिकाणी बोटकेवाडी संघाकडे बदल झालेला आहे. एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे, त्यामुळे एक धोक्याचा इशारा झालेला असताना एक सुरेख डिफेन्स आहे. शेवटच्या क्षणी या ठिकाणी या खेळाडूला पकड करण्यात यश मिळते. माळवशी संघाला गुणफलक होते 6-4. रोशन येतोय मैदानात 2-1-1 क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी ज्यानं 20 नंबरची जर्सी परिधान केल्या असा रोशन या ठिकाणी मैदानात येताना बघायला मिळतो. अतिशय नावाजलेला असा खेळाडू विशेष एक सहभाग या माळवशी संघाकडून या खेळाडूचा आहे. बघूया या सामन्यामध्ये एक खेळाडू जो निवडला जाणार आहे तो सामनावीर म्हणून असणार आहे. अर्थातच मॅन ऑफ द मॅच आपण ज्याला म्हणतो म्हणून त्याची निवड होणार आहे एखाद्या खेळाडूची आणि त्याला आपल्या मंडळाच्या वतीनं एक जर्सी ठेवण्यात आलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये वंश सुर्वे याची आपण सामनावीर म्हणून निवड केली होती मुसरी संघाचा आणि त्याला एक जर्सी देण्यात आली होती. आताच्या सामन्यामध्ये कुठला मॅन ऑफ द मॅच खेळाडू होणार आहे थोड्याच वेळात आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार. 6-4 असं बोललं काय. दुसऱ्या सत्राचे चालू असताना आपल्याला स्क्रीन बोर्डवर निश्चितपणे प्रत्येक वेळेस गुणफलक बघायला मिळते.
आक्रमण होते. या ठिकाणी 20 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन 2-1 क्षेत्ररक्षण आहे. इकडे रोशनला पण प्रश्न पडला की मी आलो नाही तेव्हा इकडे टिक कसं वाजायला लागला. नक्कीच 2-2 क्षेत्ररक्षण असताना शेवटची 4 मिनिटं गुणफलक 6 गुणात माळवाशी संघाचे 4 गुणात भोटकेवाडी संघाचे. राजेसर बघितलं तर अजूनही वेळ गेली नाहीये. भोटकेवाडी संघाने एकाच दुसरी जर का सुपर रेड केली, एकाच दुसरा पॉईंट आणला तर मात्र सामन्याची बरोबरी होऊ शकते. त्यामुळे निखिलवर आता मात्र जबाबदारी राजेसर असणार. 2-2-1 पुलाम संघ पार करतोय. टाइमआउट घेतला जातोय. एक त्रुटी काळ आपण ज्याला म्हणतो तो या ठिकाणी टाइमआउट वाशी संघावरून दूर आहे. दूरचा हा बादशाह 26 नंबर जर्सी परिधान केला आणि नक्कीच टायमिंगला सक्सेस झाले. 2 पॉईंट घेऊन गेला. शेवटची 2 मिनिटं 3 मिनिटं शिल्लक. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहे. लास्ट 3 मिनिट बदल झालेला आहे. अशा वेळेस 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना बघूया काय होणार आहे. या खेळाडूला मात्र एखादा पॉईंट आणणं गरजेचं आहे. रोशनचा एवढा मोठा आवाज आहे की आम्हाला सुद्धा आता जोरात ओरडावं लागणार आहे. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत जाणार नाहीये एवढा रोशनचा या ठिकाणी आवाज आहे. नक्कीच बघूया या ठिकाणी कबड्डी चालली की कुस्ती चालली असा आम्हाला पण प्रश्न पडलेला आहे. रोशन काय आपल्या मैदानात येत नाही. भोटकेवाडी संघाकडून नक्की कोण कोणाला पकडतो आता पब्लिकला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. बघूया सुरेख प्रयत्न आहे रोशनचा. पण जरा आता सेकंद संपवते. 1+2 शेवटची 2 मिनिटं शिल्लक. लास्ट 2 मिनिट शिल्लक आहे. शेवटची 2 मिनिटं सुरेख डिफेन्स. 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. आता मात्र सामना हळूहळू या ठिकाणी माळवाशीच्या बाजूने जातोय आणि निघाद रेषेचा आव्हान ठेवलं जातंय ते या खेळाडूसाठी. बघूया एक गुण निश्चितपणे असणार. सेमीफायनल मध्ये हळूहळू प्रवेश घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना बघायला मिळतोय तो माळवाशी संघाचा. या सामन्यामध्ये जो संघ विजेता होणार तो संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतो. शेवटचं 1 मिनिट आहे. लास्ट 1 मिनिट. सामना सेकंदावर आलेला. थोड्याच वेळात पंच सामना संपल्याची उद्घोषणा नक्कीच करणार आहेत. 14-4 असं म्हणून आणि होऊ शकते. थोडं